नमस्कार, बुलेटिनमध्ये स्वागत। बुलेटिन आहे दुपारच्या 100 बातम्यांचं वेगवान स्वरूपातल्या बातम्या आपण पाहणार आहोत। राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत विचारताच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावलं। कर्जमाफीतून मिळालेल्या पैशांचं तुम्ही काय करता असा उलट सवाल कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांना विचारला। कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा लग्न करता असंही कृषी मंत्री म्हणाले। विदर्भ मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। नाशिकमध्ये द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे। असं असताना सरकार आणि कृषी मंत्री सत्तेच्या मस्तीत वावरतायत असा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला। पुण्याच्या दीनानाथ रुग्णालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। रुग्णालयावर चिल्लर उधळत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर रुग्णालयाच्या नावाचा बोर्ड रुग्णालय प्रशासनाकडून काढून टाकण्यात आला। आंदोलकांनी रुग्णालयाच्या या नामफलकाला काळं फासलं। खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालय प्रशासनानं नामफलक काढून टाकलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रकरणात पीडित कुटुंब मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे। दोषींवर कारवाई करण्यासंदर्भात भिसे कुटुंब मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन देणार आहे। वक्फ कायद्यामुळे देशभरातील वक्फ बोर्डाच्या मालमत्तांचं नियमन, नियोजन आणि व्यवस्थापन करणं सोपं होणार आहे। त्यामुळे येत्या काळात मुस्लिम समाज बांधवांना वक्फ विधेयकाचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया नीलम गोरेंनी दिली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आभार दौऱ्यानिमित्त आज कोल्हापुरामध्ये येणार आहेत। बाळूमामाचं दर्शन घेऊन ते दौऱ्याला सुरुवात करणार आहेत। राधानगरी मतदारसंघात ते जाहीर सभा घेणार आहेत। या शिंदेंच्या दौऱ्याला शक्तीपीठ महामार्गावरील शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे। राज्यातील वक्फ बोर्डाच्या 60% अधिक जमिनींवर अतिक्रमण झाल्याची बाब समोर आली आहे। वक्फ जमिनीविषयीचं विधेयक संसदेमध्ये मंजूर झाल्यानंतर आता राज्यातील जमिनींवरील ही अतिक्रमणं सरकार हटवणार आहे। यासाठी GIS मॅपिंग केलं जाणार आहे। या अतिक्रमित जागा ताब्यात घेऊन त्यावर निवासी तसंच व्यावसायिक आस्थापनं उभी केली जाणार आहेत। यातून येणारा निधी मुस्लिम समाजाच्या विकासाकरता वापरला जाणार आहे। गतिमान आणि पारदर्शी कारभार करताना काही अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या पत्रावर सही करताना दुःख होतं। 22 लक्षवेधी तहसीलदारावर होतात, हे काही चांगलं नाही। तसंच निलंबित होऊन पुन्हा कामावर येऊ ही मानसिकता बदला अशा शब्दात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले। मराठीचा प्रसार करणं चुकीचं नाही वा वावगंही नाही, पण कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई केलीच जाईल असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा दिला। यावेळी त्यांनी कारवाई केलीच जाईल यावर भर दिल्याची चर्चा आहे। भंडाऱ्यात खासगी शाळेची मुजोरी समोर आली। अतिरिक्त शुल्काची तक्रार केल्यानं 7 विद्यार्थ्यांना शाळेतून काढण्यात आलं। बेकायदेशीर शुल्क आकारल्याची तक्रार पालकांनी केल्यानंतर विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली। चिपळूणमधील तमिळनाडू बँकेला मनसेनं 3 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। संपूर्ण व्यवहार मराठीतून करावे असा इशारा मनसेकडून देण्यात आला। सांगली महापालिकेकडून कृष्णा नदीच्या काठावर विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। एक संपूर्ण मोहीम ज्याच्यात 1 टनपेक्षा अधिक कचरा नदी काठावरून संकलित करण्यात आला। सोलापूर मनपाचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसूतिगृहाला भेट देत महिला आणि गरोदर मातांना मिळणाऱ्या सुविधांची पाहणी केली। याशिवाय जन्म मृत्यू विभागाला भेट देत त्यांनी समस्यांचा आढावा घेतला। येरमाळाच्या येडेश्वरी मंदिरात भक्तांकडून नियमांचं उल्लंघन केलं जात आहे। हळदीच्या वापरावर बंदी असतानाही भक्तांकडून सर्रासपणे हळदीचा वापर केला जात आहे। वर्धा नगर पालिकेवर 2 वेगवेगळ्या प्रकरणात अनियमिततेचा ठपका ठेवण्यात आलाय। मुलांकरता आरक्षित असलेले खेळांचे मैदान विकास कामाकरता देणे आणि अण्णाभाऊ साठे नागरी सुविधा निधीचा गैरवापर करणे या 2 प्रकरणांमध्ये अनियमितता झाल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांच्याकडून चौकशीचे आदेश देण्यात आले। चैत्र पौर्णिमा यात्रेत भाविकांकरता तुळजाभवानी मंदिर 22 तास खुलं ठेवण्यात येणार आहे। भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे। शिर्डीत 3 दिवसाच्या रामनवमी उत्सवाला भक्तिमय वातावरणामध्ये सुरुवात झाली। साईबाबांच्या काकड आरतीनंतर साई प्रतिमा, वीणा आणि पोथीची मिरवणूक काढत उत्सवाला सुरुवात झाली। यंदा उत्सवाचे 114वे वर्ष आहे। मोठ्या संख्येनं भाविक पायी पालख्या घेऊन शिर्डीत दाखल झाले। संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या 3 जागांकरता आज मतदान होणार आहे। या निवडणुकीमध्ये मुळशी, मावळखेड, हवेली, शिरूर या 5 तालुक्यांमधील एकूण 22,258 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। 3 जागांकरता 4 उमेदवार रिंगणात आहेत। पलूस तालुक्यातील किर्लोस्करवाडी इथल्या मायप्पा यात्रेला सुरुवात झाली। चैत्र पाडव्याच्या 5व्या दिवशी कुंडल किर्लोस्करवाडी
बुर्ली रामानंद नगर इथल्या धनगर समाजाच्या वतीने या यात्रेचं आयोजन करण्यात आलं. हजारो भाविकांनी मायप्पाच्या दर्शनाकरता गर्दी केली. सांगलीच्या नागठाणेमधील श्री नागेश्वर भैरवनाथ व नाईकबा देवांची यात्रा उत्साहात संपन्न झाली. हजारो भाविकांनी यात्रेत सहभाग घेतला. श्रीरामपूरच्या महाकालेश्वर मंदिरामध्ये शिवपार्वतीच्या हळदीचा सोहळा संपन्न झाला. चैत्र महिन्यातील अष्टमीच्या निमित्त दरवर्षी या सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. यावेळी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. गोंदियाच्या देवरीमध्ये कालपासून पाणीपुरवठा बंद करण्यात आला. देखभाल दुरुस्तीच्या कामाकरता पाणीपुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून सार्वजनिक बोरवेलवर नागरिकांनी पाण्याकरता गर्दी केली. छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक वसाहतींमध्ये पाण्याचा ठणठणाट बघायला मिळतो. शहानूर मिया दर्ग्यासमोरील 6 वसाहतींमधील महिलांनी थेट मनपा प्रशासक जी श्रीकांत यांचं कार्यालय गाठलंय. गेल्या 20 दिवसात फक्त 12 वेळेला पाणीपुरवठा झालाय. त्यातही अनेकांना कमी दाबामुळे पाणी मिळालंच नाही असा आरोप महिलांनी केला. वातावरणातील बदलामुळे अकोल्यामध्ये व्हायरल इन्फेक्शनच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. लहान मुलांमध्ये ताप, सर्दी, उलट्या, जुलाब आणि खोकल्याचं प्रमाण वाढलंय. आजाराचा धोका टाळण्याकरता बाहेरचं खाणं टाळण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला. श्री सप्तशृंगी निवासिनी देवीच्या चैत्रोत्सव दुर्गाष्टमीच्या मुहूर्तावर आजपासून सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर श्री सप्तशृंगी मंदिर दर्शनाकरता 24 तास खुले राहणार आहे. एप्रिलपर्यंत खासगी वाहनांना गडावर बंदी राहणार आहे. आई एकविरा देवीचा चैत्र यात्रा उत्सव सुरू आहे. त्यामुळे एकविरा देवी मंदिर आणि परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली. अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील हदगावमध्ये एका शेतकरी कुटुंबाच्या घरी दरोडा पडला. यामध्ये लाखो रुपयांच्या रोख रकमेसह सुमारे 65 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर अज्ञात दरोडेखोरांनी डल्ला मारला. चोरीच्या घटनेनंतर घरमालकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. नगरच्या पाथर्डी तालुक्यामध्ये कनिफनाथ देवस्थानची जवळपास 8000 एकर जमीन आहे आणि त्यापैकी तब्बल 2000 एकर जमीन ही वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहे आणि याचा सर्वाधिक फटका कनिफनाथ देवस्थानला बसला. सलग 3 दिवसात पाऊस आणि गारपिटीमुळे 871 हेक्टर पिकांचं नुकसान झालं. छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड आणि लातूर या जिल्ह्यांसह उर्वरित 4 जिल्ह्यांना कमी प्रमाणात पावसाचा फटका बसला. वर्ध्याच्या ऐतिहासिक असणाऱ्या डाएटच्या इमारतीची डागडुजी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. त्याकरता लागणारा निधी जिल्हा नियोजनाच्या निधीमधून दिला जाणार असल्याचं आश्वासन पालकमंत्री पंकज भोयर यांनी दिलं. त्यामुळे डाएटची ऐतिहासिक वास्तू लवकरच काट टाकणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न 476 महाविद्यालयांमधील पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांना आजपासून सुरुवात होती आहे. अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या 47,237 विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी पदवी परीक्षेकडे पाठ फिरवली का अशी चर्चा सुरू झाली. बीड दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा शिक्षक आंदोलकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. पवारांनी भेट न दिल्यामुळे या शिक्षकांनी थेट रस्त्यावर ठिय्या मांडला. दरम्यान आंदोलन प्रकरणी 16 शिक्षकांवर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. रत्नागिरीमध्ये गेले काही दिवस खराब वातावरण असल्यानं मासेमारीला ब्रेक लागलाय. हर्णे बंदरातील बोटींनी किनारा गाठलाय. वादळी वाऱ्यामुळे मासेमारीवर परिणाम झालाय. त्यामुळे मच्छीमार संकटात सापडलाय. शहापूर तालुक्याच्या लाहे, कुकांबे, कानविंदे, क्लमगाव, पेंढरी, डोळखाम या परिसरात अवकाळी पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. अनेक घरांचं छप्पर उडालंय तर विद्युत खांबाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सोलापूरच्या बार्शीमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळालाय. मात्र शेतीतील पिकं धोक्यात आली आहे. शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे. राज्याच्या अनेक भागात पुढील 3 दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यामध्ये 2 दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे सुमारे 100 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला. यामध्ये प्रामुख्यानं भाजीपाला, गहू यासह फळबागांचं नुकसान झाले. नुकसान झालेल्या भागात तातडीनं पंचनामे करण्यात येणार आहेत असं कृषी विभागाकडून सांगण्यात आलं. नाशिकसह राज्यातील अनेक भागात मागच्या 2 दिवसांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला असून पंचनाम्याचे आदेश संबंधित कृषी विभागाला देण्यात आले. 24 जिल्ह्यांमधील 110 तालुक्यांमध्ये 26 ते 27 हजार एकरांवरील पिकं जमीनदोस्त झालेली आहेत.
गेल्या आठवड्यापासून राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे 17 जिल्ह्यांमधील सुमारे 13,000 हेक्टरहून अधिक शेती पिकाचं नुकसान झालंय. काढणीला आलेल्या गहू हरभरा पिकाला मोठा फटका बसलाय. भाजीपाल्यासह फळपिकांनाही फटका बसलाय. नाशिक बुलढाण्यात सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती आहे. केंद्र सरकारनं कांद्यावरचा 20% निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. तो 1 एप्रिल 2025 पासून लागू झालाय. मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. अवकाळी पाऊस, सततची नापिकी यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबून राज्याच्या 5 जिल्ह्यांमधील तब्बल 21,219हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. गेल्या 24 वर्षात हे शेतकऱ्यांचे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती राज्य सरकारच्या आकडेवारीतून समोर आली आहे. वाशिममध्ये कर्णकर्कश आवाज करणाऱ्या 17 बुलेट्सवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. या सगळ्या गाड्यांचे सायलेन्सर काढण्यात आले. दुचाकी मालकांना पोलिसांनी तंबी दिली. नाशिकच्या पंचवटी परिसरात एका माथे फिरूनच 7 दुचाकी पेटवल्या. जाळपोळीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. जळगावच्या पाचोरा तालुक्यातील लोहटार शिवारामध्ये एका कापसाच्या गोडाऊनला अचानक आग लागली. या आगीत 50 ते 60 क्विंटल कापूस जळून खाक झालाय. कराडच्या कोयना वसाहत इथल्या एका युवकाचा मित्रासोबत विहिरीत पोहायला गेल्यावर बुडून मृत्यू झाला. रोहन पवार असं मृत युवकाचं नाव आहे. त्यानं नुकतीच 10वीची परीक्षा दिली होती. स्थानिकांच्या मदतीनं मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. डोंबिवलीमधील कुख्यात रील स्टार सुरेंद्र पाटील याला नाशिकहून अटक करण्यात आली आहे. सुरेंद्र पाटील याच्या विरोधात डोंबिवलीतील मानपाडा आणि रामनगर पोलीस स्टेशनमध्ये 2 बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत. मुंबई महापालिकेनं उभारलेल्या मरीन ड्राईव्ह ते वरळी कोस्टल रोडवरील 8 किलोमीटर लांबीचा प्रोमेनेड आणि त्यावरील सायकल ट्रॅकचं काम अंतिम टप्प्यात आलंय. हे महिना अखेरपर्यंत काम पूर्ण होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली. चालू वर्षात जानेवारी ते मार्च या तिमाहीमध्ये गृहविक्रीनं मोठ्या प्रमाणावर जोर धरलाय. या कालावधीमध्ये देशात तब्बल 88,000 घरांची विक्री झाली आहे. यामध्ये सर्वाधिक 24,930 घरांची विक्री मुंबईत झाली आहे. बांधकाम क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या एका सर्वेक्षण कंपनीनं केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. सिडको सोडतधारकांना न्याय देण्याकरता पालकमंत्री गणेश नाईक पुढे सरसावलेत. 75 लाखांचं घर गरिबांना विक्रीस ठेवणं म्हणजे थट्टा आहे. सिडकोनं 25,000 चौरस फूट दरानं घर विक्रीला काढलेलं आहे. यावरून सिडको घर बांधणारी संस्था नसून विकासक झालेली आहे असं नाईक म्हणाले. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मार्ग काढण्याची विनंती केली आहे. मिठी नदीच्या विकासावर गेल्या 19 वर्षांमध्ये 1,650 कोटी रुपये खर्च करण्यात आलेत. मात्र सध्याचे मिठी नदीचं चित्र पाहता हा सगळा खर्च पाण्यात गेला की काय असा सवाल उपस्थित केला जातोय. मान्सून पूर्व स्वच्छता खोलवर न झाल्यास यंदाच्या पावसाळ्यातही मिठी नदीमुळे मुंबईला पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. सिडकोनं 2025-26 या आर्थिक वर्षाकरता 14,130 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. सिडकोच्या 55 वर्षांच्या इतिहासातील हा सगळ्यात मोठा अर्थसंकल्प असल्याचं सिडको प्रशासनाकडून सांगण्यात आलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गृहनिर्माण प्रकल्प, नैना मेट्रो अशा महत्त्वाच्या प्रकल्पांकरता सर्वाधिक तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील शाळा मूल्यांकन प्रक्रियेमध्ये मुंबई सर्व जिल्ह्यांमध्ये शेवटून 3ऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षणाच्या ताज्या अहवालातून माहिती समोर आली आहे. मुंबई शहर उपनगर मिळून एकूण 4,144 शाळांपैकी 337 शाळांनी शाळा मूल्यांकन प्रक्रिया अद्याप सुरू केलेली नसल्याचं स्पष्ट झालंय. एक महत्त्वाची बातमी सोलापूरमधून. सोलापूरमध्ये 2 शाळकरी मुलींचा मृत्यू झालाय. दूषित पाणी प्यायल्यामुळे शाळकरी मुलींचा मृत्यू झाला असा स्थानिकांचा आरोप आहे. बाबू जगजीवनराम झोपडपट्टीत ही धक्कादायक घटना घडली आहे. तिसरी जी मुलगी आहे तिची प्रकृती गंभीर आहे. 2 मुलींचा मृत्यू झाला. तिसऱ्या मुलीची प्रकृती गंभीर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये दूषित पाणी पुरवठा होतोय असा स्थानिकांनी आरोप केलेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर हेच पाणी प्यायल्यामुळे या दोघींचा मृत्यू झाला असं सांगितलं जात आहे. प्रणिती शिंदे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सोलापुरामध्ये प्रणिती शिंदे पीडित कुटुंबाची भेट घेताना दिसत आहेत. ज्या 2 मुलींचा मृत्यू झाला त्या कुटुंबियांना प्रणिती शिंदे भेटायला गेलेले आहेत. या ठिकाणी स्थानिकांनी आरोप केलाय की दूषित पाणी पुरवठा होत होता. आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित यांना विचार. प्रीतम, काय अधिक माहिती? नक्कीच सुवर्ण पाहायला गेलं तर सोलापुरातील जी मोदीबाग परिसर आहे या ठिकाणी ही झोपडपट्टी आहे. सोलापूर पाहायला गेलं तर कामगारांचं शहर म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे विविध भागात अनेक झोपडपट्टी आहेत. त्यातीलच एक मोदीबाग ही झोपडपट्टी आहे. या ठिकाणी जो पाणी पुरवठा होतो तो 4 दिवसांनी होतो. मात्र असं असलं तरी ड्रेनेजचं पाणी असेल किंवा गटर युक्त पाणी असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर
मिश्रित झाल्याचा जे आरोप आहे तो स्थानिक नागरिक असतील किंवा जे मृत्यू झालेले 2 मुली आहेत त्यांच्या नातेवाईकांनी केलेलं आहे। याच पार्श्वभूमीवर पाहिलं गेलं तर काँग्रेसच्या सोलापूरच्या खासदार आहेत प्रणिती शिंदे यांनी जी एक मुलगी या दूषित पाण्यामुळे मृत्यू झाल्याची जी नातेवाईकांनी आरोप केले आहे त्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी आलेले आहेत आणि त्यांनी सांत्वनपर भेट दिलेली आहे। त्यामुळे कुठेतरी सोलापूर महानगरपालिका प्रशासन किंवा सोलापूर शहर प्रशासन असेल यांच्याकडून गलथान कारभार होतोय का असाच प्रश्न सध्या तरी सोलापुरातील जे मोदी बागेत जे झोपडपट्टी आहे तेथील रहिवासी उपलब्ध विधान करत आहेत। असं असलं तरी सध्या तरी सोलापुरातील जे 2 मुलींचा दूषित पाण्यामुळे मृत्यू झाला आहे तर एक मुलगी आहे ती मृत्यूशी झुंज देत आहे। त्यामुळे कुठेतरी प्रशासन जे झोपडपट्टीत जे नागरिक राहतात त्यांचं जीवन इतकं स्वस्त झालेले आहे का की त्यांचा मृत्यू आपण पाहायला गेलं तर आपण दृश्याच्या माध्यमातून जर बघितलं गेले तर जे ड्रेनेज आहे त्या ड्रेनेज मधून मोठ्या प्रमाणावर जे विविध प्रकारचे जे कीटक असतील किंवा नक्की म्हणजे स्थानिकांचा जो आरोप होतोय त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे। खरंच या 2 मुलींचा मृत्यू झालाय, तिसरी गंभीर जखमी आहे। धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या। गेल्या काही महिन्यांपासून निविदा प्रक्रियेमध्ये रखडलेल्या महापालिका रुग्णालयांमधील मोफत औषधांचा पुरवठा करण्याचा मार्ग आता मोकळा झाला। याबाबतची निविदा अंतिम टप्प्यामध्ये आली आहे। सुमारे 200 कोटी रुपयांच्या औषधांची लवकरच खरेदी करून रुग्णालयात वितरित केली जाणार आहे। खड्डेमुक्तीसाठी मुंबईतील सगळे रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचं धोरण आखणाऱ्या महापालिकेचा दावा फोल ठरणार असल्याचं सिद्ध होत आहे। पावसाळा अवघ्या 2 महिन्यांवर आला असताना मुंबईत अजूनही 701 किमीची तब्बल 2018 कामं सुरूच आहेत। त्यामुळे पावसाळ्यापूर्वी ही कामं पूर्ण होणं अशक्य असल्यानं मुंबईकरांचा पावसाळा या वर्षात देखील खड्ड्यातच जाण्याची भीती व्यक्त केली जाते। पश्चिम रेल्वेच्या वसई रोड स्टेशनजवळ नवीन कोचिंग टर्मिनस उभं करण्याकरता रेल्वे बोर्डानं मंजुरी दिली आहे। पश्चिम रेल्वे मार्गावरील हे 8वं टर्मिनस असणार असून यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांकरता थेट ट्रेन उपलब्ध होणार आहे। त्या प्रकल्पाकरता 150 कोटी 26 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। प्रवाशांची सुरक्षा आणि संख्या मोजण्याकरता पीएमपी बसमध्ये एआयवर आधारित कॅमेऱ्याचा वापर केला जाणार आहे। यात एक कॅमेरा बसच्या स्टीअरिंग जवळ लावण्यात येणार आहे, त्यामुळे चालकावर देखील नजर असेल। पीएमपी प्रशासनानं तसा प्रस्ताव तयार केला असून तो अंतिम मंजुरीकरता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांच्याकडे पाठवण्यात आला आहे। रेल्वे प्रवासादरम्यान खानपान सेवा, तिकीट तपासणी आणि विविध सुविधांसंदर्भात प्रवासी रेल मदत ॲपद्वारे तक्रारी नोंदवतात। या तक्रारींचं त्वरित निराकरण करण्यात पश्चिम रेल्वेनं देशभरात प्रथम क्रमांक पटकावलाय। रेल्वे प्रवाशांचा अनुभव अधिक सुखकर करण्याकरता पश्चिम रेल्वेनं तक्रार निवारण प्रक्रियेमध्ये अभूतपूर्व सुधारणा केली। गेल्या वर्षभरात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाकडून 4,25,000 अवैध खाद्यपदार्थ विकणाऱ्या वेंडर्स विरुद्ध कारवाई करण्यात आली, तर 975 फूड स्टॉल्सवर छापे टाकण्यात आले। वर्षभरापूर्वी रेल्वे स्थानकावरून दूषित खाद्यान्न विकल्या गेल्याचं प्रकरण सर्वत्र गाजल्याचं ध्यानात ठेवून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाकडून खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर विशेष नजर ठेवण्यात येते। काही तांत्रिक कामं करण्याकरता रविवारी रेल्वेच्या 3ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणारे। मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड आणि पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते राम मंदिर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सिडकोचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला। 2 वर्षात सिडको महामंडळ नवी मुंबईत तब्बल 3,251 कोटी रुपयांचा खर्च गृह प्रकल्पांवर करणार आहे। घाटकोपर अंधेरी वर्सोवा मेट्रो 1 मार्गिकेवर कमी अंतराच्या मेट्रो फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय मुंबई मेट्रो 1 प्रायव्हेट लिमिटेडनं घेतलेला आहे। या निर्णयाची सोमवारपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे। सोमवारपासून सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत घाटकोपर अंधेरी मार्गिकेवर मेट्रोच्या फेऱ्या सुरू होणार आहेत। यामुळे घाटकोपर अंधेरी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। बेकायदेशीर बांधकामावरून मुंबई उच्च न्यायालयानं वसई विरार महापालिकेला फटकारलं आहे। बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करणं हे पालिकेचं कर्तव्य असून अनधिकृत बांधकामं खपवून घेतली जाणार नाहीत, अशा शब्दात मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे यांच्या खंडपीठानं पालिकेला सुनावलं। पश्चिम रेल्वेनं प्रवाशांची सोय लक्षात घेऊन पोर्टर ऑन कॉल ही सुविधा सुरू केली आहे। भारतीय रेल्वेमध्ये प्रथमच हमालांची सेवा ऑनलाईन पद्धतीनं सुरू करण्यात आली आहे। ही सेवा सध्या ज्या स्थानकांवर हमाल उपलब्ध नाहीत अशा स्थानकांची उपलब्ध करून देण्यात आली। देशातील 8 राज्यांपेक्षा सर्वात जास्त बजेट असलेल्या मुंबई महापालिकेवर गेल्या वर्षी केलेल्या विकास कामांची ठेकेदारांची देयकं देण्याकरता तब्बल 16,900 कोटींचं कर्ज काढण्याची नामुष्की उडवली आहे। नगरविकास खात्यानं मुंबई महापालिकेमध्ये सरत्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस हे कर्ज काढण्यास मान्यता दिली आहे।
ठाण्यातील चिरागनगर इथल्या प्रस्तावित SRA प्रकल्प उभारणीचा मार्ग मोकळा झालाय. जमिनीवर आदिवासींचा मालकी हक्क नसून राज्य सरकारचा आहे असं स्पष्टीकरण उच्च न्यायालयानं दिलंय. त्यामुळे गेल्या 8 वर्षांपासून रखडलेलं काम आता पुन्हा सुरू होणार आहे. पाकिटबंद आहाराकरता फेस रिकग्निशन प्रणालीची अंगणवाडीत सक्ती नसणार आहे. मुंबईसह राज्यात लाभार्थ्यांना फेस रिकग्निशन प्रणाली प्रचंड अडचणीची ठरू लागल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. एकात्मिक बालविकास विभागाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. अतिरिक्त भाडेपट्टा आणि थकीत सेवा शुल्क भरण्याकरता अभय योजना राबवूनही त्याला प्रतिसाद न देणाऱ्या भूधारकांविरोधात सिडकोनं कारवाईचा आसूड उगारलाय. पहिल्या टप्प्यात वाटप केलेले 16 भूखंड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सोमवारपासून या भूखंडावर जप्तीची कारवाई सुरू होणार आहे. त्यामुळे भूखंडधारकांचं धाबं दणाणलं आहे. नवी मुंबईतील ऐरोली खाडीकिनारी मोठ्या प्रमाणामध्ये असलेल्या कांदळवनात मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो पक्षी असतात. दरम्यान पर्यटनाच्या दृष्टीनं या भागात कांदळवन सफारी पार्क उभारण्याबाबत अहवाल देण्याचे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले. महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागानं 2024-25 या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करत महसूल वृद्धीचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला. यावर्षी विभागानं 2,25,300 कोटींपेक्षा जास्त महसूल संकलित केला, जो संपूर्ण राज्याच्या कर महसुलातील 60% अधिक आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात शासनाच्या परवानगीशिवाय 7 शाळा सुरू करण्याचे पालिकेच्या शिक्षण विभागानं जाहीर केले. या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये असं आवाहन पालकांना केलं गेलं. कल्याण डोंबिवलीतील काही रस्त्यांवर सिमेंट काँक्रीटची कामं सुरू आहेत, तर काही ठिकाणी रविवारी रामनवमी निमित्त उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे वाहतूक विभागानं वाहतूक कोंडी टाळण्याकरता रामनवमी उत्सव भागातील निर्माणाधीन काँक्रीट रस्ते भागातील रस्ते वाहतुकीकरता बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुण्याच्या ससून रुग्णालयाच्या इमारतीवर उडी मारून एकानं आत्महत्या केली. दशरथ मेढे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. रात्री उपचारासाठी त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणी बंड गार्डन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या 32 गावांकरता ग्रामपंचायतीच्या दरानं दुप्पट मिळकत कर आकारण्यात यावा. हा मिळकत कर संबंधित गावांमधील नागरिकांकडून भरला जावा अशी मागणी समाविष्ट गावांच्या महापालिकेत झालेल्या शुक्रवारच्या बैठकीत करण्यात आली. संरक्षण विभागाच्या प्रतिबंधित क्षेत्रातील बांधकामाचं पुणे महापालिका सर्वेक्षण करणार आहे. शनिवारपासून या सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे. कळस, धानोरी, वडगाव, शेरी, खराडी व लोहगाव या गावांमध्ये सर्वेक्षण होणार आहे. एक छोटासा ब्रेक घेऊ. आपण बघतोय दुपारच्या 100 बातम्या न्यूज 18 लोकमतवर. कोकण रेल्वेच्या लोहमार्गावरील 8 रेल्वे स्थानकं अपडेट होणार आहेत. या स्थानकांवर प्रवाशांना विमानतळासारखी सुविधा मिळणार आहे. कोकण रेल्वे प्रवाशांच्या विश्रांतीसाठी लवकरच विशेष अतिथी कक्ष उभारला जाणार आहे. यात गोव्यातील एका रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. शासनाच्या मराठी शाळांमधील राज्यात 72,000 पदं रिकामी झाली आहेत. मराठी शाळांकडे विद्यार्थ्यांचा कमी झालेला कल, ग्रामीण भागातील नागरिकांचे रोजगाराकरता शहराकडे झालेले स्थलांतर यामुळे विद्यार्थी संख्या घटली आहे आणि त्याचा परिणाम शिक्षकांची पदं कमी होण्यामध्ये झालेला आहे. राज्यातील उच्च शिक्षणातील प्रवेशाचं व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि सोयीस्कर करण्याच्या दिशेने उच्च तंत्र शिक्षण विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. उच्च शिक्षण विभागाकडून डॅशबोर्ड तयार केला आहे. राज्यातील सगळी विद्यापीठं, संलग्न महाविद्यालयं, अभ्यासक्रम अशी सगळी माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. या महिन्यातच हा डॅशबोर्ड कार्यान्वित होणार आहे. भारतातील साखरेचा हंगाम हा अंतिम टप्प्यामध्ये आलाय आणि या हंगामात ऊसाची उपलब्धता आणि इथेनॉलकडे वळवलेल्या ऊसामुळे मार्च अखेर साखर उत्पादनात सुमारे 54 लाख मेट्रिक टनाची घट झालेली आहे. यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक 27 लाख मेट्रिक टनाची घट झालेली आहे. मुघलकालीन ताजमहाल तिकीट विक्रीतून सर्वाधिक कमाई करणारं ASI संरक्षित स्मारक ठरलंय. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 5 वर्षांमध्ये ताजमहालनं 297 कोटी रुपयांचा महसूल मिळवलाय. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी राज्यसभेमध्ये या संदर्भातली माहिती दिली. रायगड जिल्ह्यातील उमटे धरणानं तळ गाठलाय. त्यामुळे अलिबाग तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींना 2 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे 45 गावांमधील 60,000 नागरिकांवर पाण्यासाठी वणवण करावी लागते, भटकंती करावी लागते. लॉरेन्स बिश्नोईचा विश्वासू असलेला गुंड आदित्य जैन उर्फ टोनी याला दुबईतून अटक करण्यात आली. आपल्या प्रियसीला मिळवण्याकरता तो गुन्हेगारीच्या जगात आला होता.
गुजरातच्या सुरतमध्ये एका 8 वर्षाच्या मुलीनं रागाच्या भरात घरातून ती निघून गेली आणि दरम्यान सुरत पोलिसांनी अवघ्या 45 मिनिटातच तिचा शोध घेतला. ड्रोन आणि सीसीटीव्हीच्या मदतीनं मुलीचा शोध घेण्यात आला.